हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल 13/7/24. तर आत्ता आम्ही चाललो आहे सिंगापूर फिरायला, म्हणजे सिटीज फिरायला. त्यामुळे फर्स्ट आम्ही चाललो आहे मेरोलायन पार्क, जिथे तो आयकॉनिक लायन आहे आणि त्या तोंडातून पाणी पडत असतं. मरमेड लायन आहे. ही आली लिफ्ट. आम्ही वेट करतो आहे. हे दोघं जर रेडी झाले की आम्ही लगेच निघूया. खाली जाऊन ना ते पाणी भरायचं. लाईन येते का नक्की? लाईन येते काय? लाईन तो हो, मग कुठे मग चेंज करू का मी? कशाला? दुसरा अंकल पासून आज. का राहते की लायन म्हणजे लायनचा ड्रेस आहे तुझ्याकडे? नाही मग कसला स्कर्ट वगैरे काहीतरी घातलं असतं. हे छान आहे की? छान आहे. खाण्याचे हाल येतं. खाण्याचे खूप आले. खूप हाल आहेत. जर तुम्हाला बीफ वगैरे खायचं नसेल तर सांगतो इथं खाण्याचे खूप हाल आहेत. नाहीतर 300 रुपयाचा तुम्हाला वडापाव खायला लागेल. 500 रुपयाचा. 500 850. ट्रॅफिक रूल्स किती पाळता येते. एक पण आहे ना लाईनच्या पुढे नव्हतं, एकही. आणि आपल्या इथे गाड्या कशी चालतात ना एकदम हे चहा आहे इथे, आय गेस. इथे असे डबल डेकर बसेस आहेत जे आपण इंडियामध्ये बरेच आधीपासून बघायचो. खतरनाक फास्ट चालतात, खतरनाक. तुम्ही इथे रूल तोडायचा विचार पण करू नका, कारण रूल तोडला फाईन तर बसेल, जीवाशी पण जा. एकदम फास्ट. आणि लेन फॉलोइंग बघा. BMW येते, ही लेन बघा. हिने जरा सुद्धा लेन ब्रेक नाही करत. ही बघा, ही BYD आहे. लेन अजिबात ब्रेक नाही केलं. आणि जस्ट आता चहा पिलाय. कितीचा असेल चहा? जस्ट गेस करा. $1.30 म्हणजे इंडियन रुपीजमध्ये जर बघायला गेलं तर 73 आणि जवळजवळ 120-130 रुपयाचा चहा आहे. बाप रे बाप. अरे इंडियन ड्रेसेस, एशियन वुमेन, स्टाईल मार्ट. ही जॅग्वार येते इथून. क्लासिक ही बिल्डिंग आहे काहीतरी एक छानशी. ही सेगरी हाऊस आहे. हे हाऊसेस बघा, बाल्कनीज बघाल ना तुम्ही, काय जेल आहेत, लिटरली जेल आहेत. हे बघा, हा 10 स्क्वेअर. आणि 10 स्क्वेअरमध्ये गाड्या बघा कशा डिस्प्लेला लावल्या. खतरनाक खतरनाक फील. हा डेव्हिड बॅलेस बिल्डिंग आहे, 1888 मध्ये बांधलेली आहे. रॉचफोर्ड ओरिजिनल बॅक हाऊस काहीतरी असं. मस्त आहे, मस्त आहे. क्यूट तो समझ में आएगा ना. ये लोग कोई क्यूट बोला, अच्छा बोला. नहीं, पसंद नहीं आता. उनको पसंद नहीं आता है. एक्चुअली उनको पसंद नहीं आता है. तुम बोल देना मुझे क्यों बोल रही. No, I was not talking about you. I was talking about her. आपल्याला जर जायचं असेल ना तर हे प्रेस करायचं आणि वेट करायचं तिथे ग्रीन होतं. जेव्हा ग्रीन होईल तरच जायचं, नाहीतर पोलीसवाला कुठून येईल आणि काय करेल काय माहीत नाही. म्हणजे अजून माहीत नाही काय करतात घर जेलमध्ये टाकतो. जेलमध्ये टाकतात. हे ना अलाउड आहे असले ड्रायव्हिंग स्किल्स दाखवायला. हे असे ड्रायव्हिंग स्किल्स दाखवायला अलाउड आहेत का? हे बघा, हा IT सेक्टर किंवा बँक, सगळे बँक्स आहेत. स्टँडर्ड चार्टर्डपासून कॅपिटल लँड, HSBC, DBS, सगळे बँक्स आहेत. ऑलमोस्ट सगळे बँक्स आहेत इकडे. बाकलेच थोडं सापडलं नाही माझं, पण बाकी सगळे मे बँक, ऑल द बँक्स. फायनान्शियल हब दिसतोय फुल फायनान्स. बघा इकडे हे वॉर मेमोरियल पार्क आहे आणि त्याच्यामध्ये कडकनाथ कोंबडी. तर कबूतरला जेवण इथे कोंबड्या आहेत पार्कच्या मध्ये. आणि अशी 1-2 नाहीत, सगळीकडे थोडे कोंबड्या आहेत. काय ही कोयल, ती कोंबडी, कोंबडा आहे तो. कोयल काय असतं? उन्हाळा काय उन्होंने उसमें
लॉक करके रखा है, वो दे इतनी देना सी दिन रूम। का पैसा तो नहीं रखा है। और बाय द वे ये बिल्डिंग्स है क्या, और एक वो पॅसिफिक के पॅसिफिक पॅन पता है आपको? पॅसिफिक पॅन कुठल्या पिक्चरमध्ये आहे? पॅसिफिक पॅन कुठल्या पिक्चरमध्ये? तुम्ही सांगा गाईस, कुठल्या पिक्चरमध्ये पॅसिफिक पॅन आहे? काय का ते अमू? मेल्टेड सिल्क बाईट्स आणलेल्या, हां ते मेल्ट झाले हां. बट त्याचं आपण ते काय खायचो लहानपणी, चॉकी चॉकीना काहीतरी होतं ते. तसंच झालंय. तिथं कपल पार्क आहे. कपल पार्क नाही, फॅमिली पार्क आहे, म्हणजे लोक येतात सगळे. कपल पार्क नाही म्हणता येणार, पिकनिक स्पॉट आहे. आपापले येतात, सतरंजी अंतरतात आहे, थोडंसं खायला प्यायला येतात. पण एक गोष्ट सांगू का, यातला एकही जण कचरा करत नाही. आपला आपला कचरा आपापल्या घेऊन एकतर घरी जातात, नाहीतर मग डस्टबिनमध्ये टाकतात. इंडियनना भरपूर काय काय शिकायला पाहिजे यांच्याकडून. आणि अजून एक दाखवतो तुम्हाला, लुक ॲट दिस. कसं आहे, मस्त आहे ना. ट्विन टॉवर कुठला आला? ट्विन टावरच आहे. ट्विन टॉवर मलेशियामध्ये. याला काय म्हणतात तर? त्याला पण तसलंच काहीतरी ट्रिपल famous ट्रिपल आहे. टावर. नाही नाही नाही, ट्रिपलेट्स. ट्रिपलेट्स नाही, वर्ड शिप आहे ती. ट्रिपल शेज. वर्ड शिप है. नहीं ये कौवे से मेरे को भी डर लग रहा है, शायद इसके नीचे जाना है अपने, शायद. हाँ, और पता नहीं क्या है ये क्या है. चलो फ्लावर्स पॉइंट, ये मेरे को और एक कुछ और ही लग रहा था. बाबा ये क्या बोलते, रिस्ट्रिक्टेड एरिया में तो नहीं जा रहे ना? हाँ नो रे. नहीं 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 वीडियो वगैरह नहीं, वीडियोज बंद करता हूँ. चलो आम्ही आता पोचलोय मर्लायन पार्कला. Look at this. Look at this. How is it? आणि हे बघा, लुक ॲट दिस व्ह्यू. हे बघ, हे नाईस. हे बी अच्छा आहे. आणि तो आहे तो फेमस स्टॅच्यू. आपण जाऊया तिथं थोड्या वेळाने या ब्रिजवरून. पण आता पुढचं हा गर्दी नसलेला व्ह्यू आपण एन्जॉय करू. आणि हा एक इथे फोटोज पण काढायचे आहेत, त्यामुळे इथे थोडेफार फोटोज काढून मग जाऊ आपण तिकडे. इथे काही फोटोज काढले आम्ही. हे हॉटेल आहे, फेमस हॉटेल आहे सिंगापूरचं, तुम्हाला माहीत असेल. 3 बिल्डिंग्स आहेत त्याच्यावर. ते शीपनी असं जॉईन केलं सगळ्यांना. ते खूप फेमस हॉटेल आहे. आता आम्ही चाललो आहे हेलेक्स ब्रिजला, ते म्हणजे एक्झॅक्टली समोर आहे आमच्या. तुम्हाला दाखवतो मी. हा आहे हेलेक्स ब्रिज आणि इथे आहे तो फेमस स्टॅच्यू. तर आता आपण तिथे जाऊया. आणि तिथे भरपूर गर्दी, तुम्ही बघत असाल, भयानक गर्दी आहे, भयानक गर्दी आहे. तर आता आपण जाऊया तिकडेच. तर आता तिथे फोटोज काढून आम्ही चाललो आहे हेलेक्स ब्रिजवर. आणि तिथून मग मर्लायन स्टॅच्यूच्या इथे फोटोज काढायला. हां, आणि वेळ भेटला तर एखादा लाईट शो पण आम्ही बघूया, जर ते लोकेशनच्या मध्ये बसत असेल तर. ठीक आहे म्हटलं, जर अजून वेळ असेल आपल्याकडे तर एखादा लाईट शो पण बघून घेऊ म्हटलं. काय वाटतं? ठीक आहे. तर हा आहे हेलेक्स ब्रिज. माझ्या पुढे दाखवतो तुम्हाला हेलेक्स ब्रिजवरनं हॉटेलचा व्ह्यू हा असा दिसतो. आय नो एकदम फ्रंट व्ह्यू आहे, म्हणून इथे जास्तीत जास्त गर्दी असते. हे बोटिंगचं वगैरे चालू आहे तिथं, फिश आहे. आणि तिथं आहे तो लायन, मरमेड लायनचा विषय, नाद घोडा. आणि इथं कंपन्या बघा, लोक इथं कंटिन्यू व्यायाम करतात गरमीचं. आणि आम्ही गरमीने आका घामाने माखलेलो आहे. हाऊस पिटली गरमीत फिरायची एका दिवसातच. ही व्यायाम कशी करतात काय माहीत एवढ्या गरमीत.
शेवटी आलोय तो त्या फेमस पाशी, या फेमस स्टॅच्यू पाशी आलोय आता. तर आता इथे फोटोज काढूया आपण थोडेफार आणि मग ऊन आहे पण टॅन होणार नाही असं. हां टॅन होणार नाही आहे, पण खूप ऊन आहे, भयानक ऊन आहे. अख्ख्या घामेने तणतणलंय मी तर. आणि हे दोन कुठे गेले हे दोघं? भयानक ऊन आहे, भयानक खतरनाक ऊन आहे बाबा. सिंगापूरला येताना तुम्ही आहे ना अजिबात थंडीचे कपडे बिपडे काय घेत नका जाऊ. एकदम सिंपल जॅकेट बिकेट तर अजिबातच नको, तसला विषय तर घेऊच नका अजिबातच. हा बघा, म्हणजे प्लॅन सिटी जी असती मिनिमम रिसोर्सेसमध्ये मॅक्झिमम आउटकम कशाला म्हणतात ते या सिटीमधून कळायला पाहिजे. त्या या देशातून कळेल. लोकांकडे BMW खालच्या गाड्या नाहीच आहेत. टोयोटा सगळ्यात कमीवाली, ते पण टोयोटाच्या भारी भारी गाड्या ज्या आपण कधी इंडियामध्ये बघितल्याही नसतील, असल्या भारी भारी गाड्या. कधी मला असं वाटतं मी टोकियो ड्रिफ्ट बघतोय की काय, एवढ्या भारी भारी गाड्या आहेत सगळ्या. आणि हा व्ह्यू तर तुम्हाला माहितीच आहे. तर आता आपण हॉटेलवर जाऊ आणि पूलमध्ये भेटू डायरेक्ट ना मेरे बच्ची. आम्ही आता जेवायला चाललो आहे. हॉटेलवर गेलो होतो, थोडंसं पूल वगैरे मध्ये खेळलो आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला. तर इथे ट्रॅफिक रूल्स खूप 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 जबरदस्त आहेत. जसं की तुम्हाला सांगितलं, हे दाबायचं आणि मग वाट बघायची, सिग्नल ग्रीन उसर तोपर्यंत जायचं नाही. नाहीतर इथे एकदम फास्ट असतात गाड्या, अजिबात थांबत नाही. बेंटली बघ काय जबरदस्त गाड्या आहेत, काय जबरदस्त.